कधी तुमच्यासोबत असं झालं का? तुम्ही आनंदात गाडी चालवत आहात आणि अचानक समोर ट्रॅफिक पोलीस दिसतात आणि त्याच वेळेस लक्षात येतं, "अरे च्या! ड्रायव्हिंग लायसन आणि आरसी बुक तर घरीच विसरलो." अशा वेळी काळजात धडधड व्हायला लागते, बरोबर ना? पण आता घाबरण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारचा एक अतिशय महत्त्वाचा आणि अधिकृत नियम आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या खिशात ओरिजिनल कागदपत्राची हार्ड कॉपी बाळगणं अजिबात बंधनकारक नाही. पोलीस तुम्हाला यासाठी ₹1चा फाईन दंड लावू शकत नाही. पण यासाठी एक महत्त्वाची अट आहे. तुमच्या मोबाईलमध्ये भारत सरकारचे 2 अधिकृत ॲप्लिकेशन असणं आवश्यक आहे. पहिलं डिजिलॉकर आणि दुसरं परिवहन. जर तुम्ही तुमचं लायसन, आरसी बुक, इन्शुरन्स आणि पी या ॲप्समध्ये डिजिटल स्वरूपात सेव्ह करून ठेवलं असेल, तर ते पूर्णपणे कायदेशीर आणि वैध मानलं जातं. पोलिसांना ते स्वीकारणं कायद्याने बंधनकारक आहे. पण इथे एक मोठी चूक टाळा. अनेक जण काय करतात, मोबाईलच्या गॅलरीमधले लायसनचा साधा फोटो, स्क्रीनशॉट किंवा WhatsAppवर आलेली पी-डी-एफ पोलिसांना दाखवतात. लक्षात ठेवा, हा साधा फोटो किंवा पी-डी-एफ कायद्यानुसार चालत नाही. अशा वेळी पोलीस तुमचा फोटो नाकारून थेट दंड ठोकू शकतात. कारण डिजिलॉकर आणि परिवहन हे थेट सरकारशी डेटाबेसशी लिंक असतात आणि त्यावर एक अधिकृत क्यूआर कोड सुद्धा असतो, जो पोलीस तिथे स्कॅन करू शकतात. त्यामुळे विनाकारण होणारा दंड आणि मनस्ताप टाळायचा असेल, तर आताच तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स डाउनलोड करा आणि आपली कागदपत्र सुरक्षित ठेवा. माहिती महत्त्वाची वाटली तर लगेच हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सुरक्षित राहा आणि सुरक्षित ड्राईव्ह करा. धन्यवाद.